तर नमस्कार मित्रांनो, मी मराठी ब्लॉगर अनिकेत पाटोळे. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्या सर्वांचे लाडके नगरसेवक दत्ताशेठ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे. मोठी टुर्नामेंट आहे आणि नाईट टुर्नामेंट आहे मेन म्हणजे, त्यामुळं खेळायला पण मजा येणार आहे. तालुका हाफ आहे आणि पहिलीच मॅच आपली मिरज तालुका बरं आहे. आज फक्त 4 हाफ आहेत. लीग टुर्नामेंट असणार आहे. कवटेमंकाळ, मिरज, आटपाडी आणि पंढरपूर 4 तालुका असल्यामुळं आपापसात खेळायला मजा येणार आहे. फक्त नियोजन टीमचं असं केले टुर्नामेंटचं की एक हाफ त्यांचा आटपाडी मर्यादित, दुसरा हाफ त्यांच्या आटपाडीचा लीग होणार आहे आणि तिसरा आणि चौथा हाफ फक्त तालुका वाईज होणार आहे. त्यामुळं सगळ्यांनाच खेळायला भेटणार, त्यांच्या तिथल्या प्लेयरांना बी खेळायला भेटणार आणि आपल्याला बी मोठी टुर्नामेंट खेळायला भेटणार आहे. किट ही फुल साईज दिलं जातं. तर चला जाऊया, आता आपली टीम या लागल्या, त्यांच्यासोबत एकत्र जायचं आहे. तर आता आपली गाडी आलेली आहे आणि आपण बी तयार आहे. असंच जायचं आहे. तिथे गेल्यावर आपल्याला किट भेटणार आहे. आपल्या बॅटा, कवर आणि आमची फौज सगळी गाडी सावलेली येऊन थांबले. Okay, let's go. तर आता आम्ही हवा चेक करायला थांबलेलो. गाडीत 6 जण जायचं आहे, त्यामुळे हवा बिवा चेक करून जायला लागते आणि जरा थांबून इथं चहा पिला. आणि आमचा कुच्ची गावचे इंडियन स्पोर्ट्स कुच्ची संघाचे कॅप्टन आणि नॅशनल प्लेअर वैभव पाटील आता आले तिथे खेळायला. जरा तोंड जाऊ तुझं. हो, नॅशनल प्लेअर आहे आमचा वैभव पाटील. आता त्याला घेऊन आता जायचं आहे. आता आलो आम्ही ग्राउंडवर आणि ग्राउंडवर कोणच नाही. सगळ्यात पहिल्या लवकर आम्ही आलो आणि पहिली मॅच आमची आहे, त्यामुळं इथं नियोजन आता चालू आहे. इथं डिझेल भर लागले आहेत. नाईट टुर्नामेंट असल्यामुळं जनरेटरला डिझेल भर लागले आहेत आणि तुम्हाला आता ग्राउंड दाखवतो कसा आहे. पूर्णपणे फील भारी आहे आणि आता पब्लिक कोण नाही, त्यामुळं बिनधास्त व्हिडिओ करायला काय वाटत नाही. पण जरा पब्लिक आलं की जरा लाज लाज वाटते, भीती वाटत नाही. भीती आता संपल्या, फक्त लाज वाटते. आणि आता हे दत्ताशेठ, आता ह्यांच्या टुर्नामेंट असल्यामुळं सगळं नियोजन खटत असते. मागच्या वेळी बी चांगलं नियोजन होतं. आणि हे LED लाईट आहेत, हे नाईटला चालू होणार आता आम्ही खेळतानाच. ही पवेलियन आणि येऊ मंगेश शिंदेवाडीचा आमचा फिल्डर, बेस्ट फिल्डर आहे म्हणून घेऊन आले आज फिल्डिंगसाठी. तुम्हाला स्टेज दाखवतो. पूर्णपणे नियोजन सेम मागच्या वर्षी जसं होतं तसं, फक्त मागच्या वर्षी आपण ब्लॉग बनवत नव्हतं. ह्या वेळीपासून ब्लॉग बनवायला चालू केला आहे आणि मागच्या वेळेसारखं सेम डिक्टो कॉपीज आहे. इथं स्टेज आहे असं सेमच आहे. आणि मॅन ऑफ द सिरीजला इलेक्ट्रिक स्कूटी आहे. ती स्कूटी इथून हलवतच नाही. आता जोपर्यंत टुर्नामेंट संपत नाही तोपर्यंत इथंच असणार आहे. आणि भारी वाटायला लागले की जुन्या आठवणी ताज्या लागले. तुम्हाला विकेट दाखवतो. साईडचं आउटफिल्ड बघा, पूर्णपणे फास्ट आउटफिल्ड आहे. आणि इथं आतच कॉलेज आहे आणि कॉलेजच्या मैदानातच खेळतो आहे. आउटफिल्ड पूर्णपणे फास्ट आहे. पाणी मारून पूर्णपणे टाकाटक केले. आता विकेटवर आले. विकेट बघा कशी आहे, पूर्णपणे रॅपिड विकेट आहे. म्हणजे थोडी खरबडीत आहे, पण जिथं पूर्ण प्लेन सिमेंट आहे अशा ठिकाणी ह्या रॅपिड विकेट आहे. बॉल पडला की अतिवेगाने येतो. साईडनं माती लावले त्याला, म्हणजे वर खड्डा ही दिसायला नको, टेकडी व्हायला नको, पोरं ठेसकायला नको, त्यामुळे लावले. कारण कसं होते, बॉल कॅच उडला तसा पाय थटतोय, त्यामुळं ठेस लागते. इंजुरी व्हायला नको म्हणून माती लावल्या. कारण आता पळताना पाय असा क्लिअर पडतोय असा, नाहीतर खाली खड्डा असल्यावर ठेसकणार. त्यामुळं प्लेन विकेट केले. आणि हे पूर्णपणे आउटफिल्ड आणि विकेट हे लाईट आहेत, त्यामुळे पूर्णपणे फोकस पडतो आहे. असं नाही की बाबा बॉल दिसला नाही काय नाही, पूर्णपणे क्लिअर सगळं दिसते. आणि आता कमिटीचे मेंबर यायला लागलेत. आता 2 जण आले आहेत गाडीवरून. आता हळूहळू सगळे यायला चालू होणार आणि मग ह्यांच्याकडून किट घ्यायचं आणि किट घालून मग रेडी व्हायचं. कारण पहिलीच मॅच आहे, त्यामुळं सगळं वॉर्मअप करून ते तयार व्हायचं. फायदा एक आहे, 1 तास लवकर आली, 1 ला जास्त झाले आम्ही, त्यामुळं वॉर्मअप करून सगळं पूर्णपणे तयार व्हायचं. आता प्लस पॉईंट काय आहे की अंग अवघडलेलं ते पूर्ण 1 तासात रिकव्हरी होतं आहे, त्यामुळं सगळे व्यवस्थितच खेळायला बघायचं. आता मैदानावरती प्लेयर आमचं लागले प्रॅक्टिस करायला. प्लेयर प्रॅक्टिस करायला आणि टॉसचा टाईम झाले. तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो सगळं. यूट्यूब तर जोडून तयार, समोर एक यूट्यूब आहे आणि बघा इथे साईडला इथे एक आहे यूट्यूब आणि 2 आणि तिसरा इथं स्टेज जवळच आहे. तुम्हाला इथं जवळ गेल्यावर दाखवतो. ट्रॉफी बघा केवढ्या मोठे त्या ट्रॉफ्यांचा बी फोटो दाखवतो. आता टॉसला बोलावं लागलेत.
टॉस करणार आणि आमचं किट घेऊन येणार. मग 5 मिनटाचा वेळ देणार. मग आम्ही किट घालून आम्ही मॅचसाठी तयार होणार. आमची पहिली मॅच SK फायटर्स कटरेवाडी विरुद्ध आहे. आणि आमचं स्पॉन्सर डॉक्टर राहुल कोळेकर सर त्याने येते. आणि टीमचं नाव दिले सोरा 11. त्यांची कन्या सोरा 11 दोस्ती स्पोर्ट्स कवटेमंकाळ असं आमच्या टीमचं नाव आहे. आणि पहिलाच सामना खेळायला तर मजा येणार आहे. गेन कमी करा गेन. अयो आमचा यूट्यूबर अविदा यूट्यूबचा व्हिडिओ कॅप्चर करतो प्लेयरांना. आणि मॅन ऑफ द सिरीजची इलेक्ट्रिक गाडी जवळ बघायची दिसत्या. भारी दिसत्या गाडी. ज्याला मिळेल जो गेम चांगला करेल त्यालाच मिळेल. कष्ट करण्याला गेम हे आमचे दत्ता शेठ आणि वहिनी साहेब. आणि आमचे डान्सिंग अंपायर सिद्धू पाहिजे. नुसतं नाचायचं थटायचं नाही, नुसतं डान्स करतात. तर आता आमचं किट वाटप चालू आहे. आता किट घ्यायचे आणि नाही तुझा नाही व्हिडिओ करत. किट घ्यायचे किट घालून आता निवांत खेळायला तयार आहे. आता किट बघा कसलं गुलाबी आहे, सुट्टी नाट रक्तचरित्रच करून टाकले. आता किट भेटले. आता आमचं किट बघा हे असं आहे. समोरून होतो यो मंगेश आमचा फिल्डर किट घालून तयार आहे. आणि मागच्या वेळी जरा पॅन्ट ढिल्ली आहे, म्हणजे ढगळी बसलेली. आता ह्यावेळी पूर्णपणे जशी पाहिजे तेवढंच माप अंदाजे माप दिले पण परफेक्ट बसले. भारी वाटायला लागले. मॅचिंग आता मॅच खेळायला तयार आहे. सांगली टीम काय आली नाही त्यामुळं कटरेवाडी टीम ॲडजस्ट केल्या आणि आमच्यातली सगळी किट करून इथं तयार आहेत. आता आमचे कॅप्टन टॉसला गेलेत फिरोज सर. आणि टॉस करून निर्णय येणार. शक्यतो पहिला आम्ही स्ट्रॅटेजी अशी वापरणार आहे की पहिला बॅटिंग टॉस जिंकला की पहिला फिल्डिंगला येणार आहे. बॅटिंग अपोजिट संघाला देणार आहे. आणि पहिला आमची बॅटिंग आली की आम्ही काही 6 ओव्हरला 80 ते 90 करण्याचा प्रयत्न करेन. शेवटी क्रिकेट आहे, बघूया काय होतं. आता मोबाईल गाडीतच ठेवायचा कारण का एक्स्ट्रा प्लेअर आपल्याकडे नाही. त्यामुळं गाडीतच मोबाईल ठेवून द्यायचा आहे कारण मोबाईल सांभाळायला कोण नाही. आत्ताच मॅच झाल्या आणि रिझल्ट असा झाला की पहिला आम्ही फिल्डिंग घेतलेली टॉस जिंकून आणि अपोजिट संघाला 6 ओव्हरला फक्त आम्ही 53वर थांबवण्यात आम्हाला यश आलं. 54 धावांचं आम्हाला टार्गेट होतं. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगला सुरेश भोसले आणि मी गेलतो. आणि माझ्याकडून पहिल्यांदाच एवढंच डॉट बॉल झालं की भयानक. 12 बॉलला फक्त 15 धावा करून आऊट झालो आहे. आणि जरा वर खाली बॉल राहायला लागल्यावर मला समजत नव्हतं काय करायचं. आणि एक्स्ट्रा ताकद लावून लय ताकदीने खेळालतो त्यामुळं डॉट झालो. आणि पण मॅच जिंकली. मागं वैभव पाटील कुच्चीचा आपला प्लेअर नॅशनल प्लेअर त्यानं मॅच जिंकवली. आणि आम्हाला म्हणजे वरच्या फेरीत म्हणजे घालवलं कारण का लीग आहे त्यामुळं वरच्या फेरी म्हणजे काय त्यात दुसऱ्या राऊंडला आलोच आम्ही तयार. हरलोच तरी दुसरा राऊंड मिळायचं पण आता सेफ आहे जिंकल्यामुळं. आणि मेन म्हणजे आता मागाशी बोलताना काय चूक झाली की आपला स्वरा स्पोर्ट्स दोस्ती 11 हे सरांची कन्या नाही. स्वरा हे सचिन मुडदे यांची कन्या आहे. आणि दोस्ती 11 हे डॉक्टरांचं नाव आहे. दोघात 50-50 असं एंट्री फी भरली आहे. एंट्री फी जास्त आहे, 25,000 रुपये एंट्री फी आहे. एवढा खर्च आपल्यासाठी केला आहे पण आपण बी त्यांच्या समाधाना एवढं खेळणं हे गरजेचंच आहे. आता नेक्स्ट टाईम चांगली बॅटिंग करायची. आता मैदानात पंढरपूरची आणि आटपाडी मॅच चालू आहे. ती झाल्यानंतर आपली मॅच असणार आहे आणि चांगलीच खेळायचं. आता पण नाराज झालं नाही पाहिजे. एवढं पैसे घालतात म्हणल्यावर त्यांना पण त्याचा चीज झाल्यासारखं वाटलं पाहिजे. आणि आपला बी गेम झाला पाहिजे. मोठी टुर्नामेंट आहे त्यामुळं बॅटिंग करणं गरजेचंच आहे. तर तुम्हाला आता आम्हाला चुकून म्हटलं तुम्हाला जवळ जाऊन ग्राउंडचा व्ह्यू दाखवतो. लाईटिंगमुळे एवढं डेंजर दिसायला लागले ग्राउंड. तिथे गेल्यावर तुम्हाला पुढं जाऊन दाखवतो ग्राउंड. हातात आणखी एक लगातारचा हा दुसरा निर्धाव चेंडू येतोय. प्रवीण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नक्कीच एक फायटिंग टोटल तर बनवायचीच आहे पण संघर्ष करतोय आज टर्मिनेटर 11चा संघ. सूरज पर्सेंटेजचा हा गोलंदाजीचा प्रयत्न या ठिकाणी आपण. दुसऱ्या मॅचचा टॉस झाला आहे. पंढरपूर विरुद्ध कवटेमंकाळ असा सामना आहे. आणि टॉस आम्ही हरलाय. अपोजिट संघानं जिंकला आहे. आणि जिंकून पहिला बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. आमची पहिला बॅटिंग असणार आहे. आणि 6 ओव्हरचा सामना असल्यामुळं आम्ही 70+ करायला बघणार. क्लायमेटमुळं बॉल जरा वर खाली राहायला लागलेत. बॉल जाईना झालेत 6. त्या आता पूर्ण आमच्या टुर्नामेंटमध्ये फक्त 2 6 आहेत. ते अजून कोणी 6 मारला नाही. आता हे 4थी इनिंग चालू आहे. एक बी 6 आला नाही. त्यामुळं बघून व्यवस्थित बावड्यासारखं ग्राउंड असले का आहे पण तिथं बॉल जातो तर इथं बॉल जात नाहीत. फरक वेगळा आहे. थांबवून सिंगल डबल करून मॅच घेऊन जायचं आहे. 70चं टार्गेट हे आपण करायचं आणि बॅटिंग यावेळी चांगली करायला प्रयत्न करायचा. तर आता मॅच झाल्या आणि मॅच अशी झाली की पहिला आम्ही बॅटिंग केली आणि आम्ही 52 धावा केल्या त्या पंढरपूर संघाविरोधात. आणि 53 धावांचं आव्हान त्यांना होतं आणि आम्ही डिपेंड करत होतो 53 धावा.
पूर्णपणे मॅचवर होतो. पण लास्ट ज्या 2 ओव्हरमध्ये मुवमेंट एवढा बिघडला की डायरेक्ट मॅचमधून बाहेर आणि त्यांनी मॅच संपवली आणि 1 ओव्हर राखून त्यांनी 53 धावा चेस केल्या. आणि ह्यावेळी बॅटिंग बी काही झाली नाही. जरा डोकं जरा बधीर व्हायला लागले की असं काय व्हायला लागले, कारण का सगळ्यांच्या अपेक्षा आहेत स्कोर करायचा पण आपल्याकडनं होईना झाले. त्यामुळे जरा स्वतः बी जरा मन कसल्यासारखं व्हायला लागले. असं करून नाही चालणार. अजून तिसरी मॅच अजून लीगची आहे, ती जर जिंकली तर पूर्णपणे सेफ राहतोय आणि जर खालीवर झालं की आजचा प्रवास इथून संपतोय. पण आपल्याला काय बी करून आजच्या दिवसात क्वार्टर फायनल मॅच ही खेळायची आहेच म्हणजे आहेच. तर आता बसली सगळी गाडीत बसली वैताग, कारण का जिंकलेली मॅच हातातली मॅच आमची टर्निंग पॉईंट फिरली एका ओव्हरमुळं. त्यामुळे सगळा मुवमेंटच बिघडला आणि सगळे नाराज होऊन ग बसले. पण नेक्स्ट टाइम मॅच नक्कीच जिंकायचा प्रयत्न करायचा आपण. तर आता मॅच आहे आटपाडी संघासोबत आणि टॉस जिंकून आम्ही पहिला बॅटिंग घेतल्या आणि पहिल्यांदा स्कोर आता चांगला करण्याचा प्रयत्न करेन, कारण रन रेटचा थिअरी असल्यामुळे जास्त रन रेटनं जिंकणं गरजेचंच आहे. सेफ राहतंय, जिंकलो तरच आपल्याला मॅचमध्ये बनवून राहतोय, हारलो की मग सगळ्याचा आपला रस्ता इथंच थांबणार आहे. त्यामुळं चांगलंच खेळायला लागणार आता आणि सगळीच पोरं तयारीत आहेत. तर चला जाऊया, आता मॅच संपली, आता बॅटिंग आहे. तर आत्ताच प्री क्वार्टरचा सामना झालेला आहे आणि रिझल्ट असा झाला, म्हणजे प्री क्वार्टर म्हणजे लीगच्या स्टेजला जिंकल्यातच जमा आहे. रिझल्ट असा झाला की आम्ही पहिला बॅटिंग केली आणि 90 धावा केल्या. 90 धावांचं टार्गेट अपोजिट संघ 91 धावांचं टार्गेट दिलं आणि त्यांना आम्ही 40मध्ये थांबवण्यात यश आलं आम्हाला, म्हणजे त्यामुळं आमचा रन रेट हा प्लसमध्ये. आता कटरेवाडी संघ जरी जिंकला तरी आम्ही रन रेटनं क्वार्टर फायनल मॅच खेळणार आहे. पंढरपूर विरुद्ध कवटेमंकाळ असा क्वार्टर फायनलचा सामना चालू होणार आहे. पंढरपूर आणि आज मॅच खेळायला लागलेत, त्यांचे झाल्यानंतर आपला लगेच क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. आणि 2 मॅचला बॅटिंग झालं नव्हते, म्हणजे कसं तर वाटत एवढं अपसेट का नाही की एक अपेक्षा घरातून ठेवून आलं होतं की पर मॅचला एक 20-20, 30 धावा स्वतःच्या बनवायचं, बॅटिंग खेळायचं. पण 2 मॅचला घोळ असा झाला की बॅटिंग आपली झाली नाही. तर तिसऱ्या मॅचला बॅटिंग चांगली झाली आणि विकेटचा पूर्ण तिसऱ्या मॅचला अंदाज आला. टीमनं आमच्या रिकवर करत होते, जेवढं फ्लॉप जात होतं पण तेवढं टीम जिंकत होते. त्यामुळं प्रत्येक मॅचला समजत गेलं आणि आता समजलं की मी जे मारतोय मागं पडून अक्रॉस जे खेळतोय कोपरा साईडला ते मारतोय त्याचा खेळ चालत नाही. मॅच जिंकायचं असेल तर ह्या विकेटवर सरळ सरळ खेळल्या तर धावा बनतेत, जास्त बनतेत. आणि 60ला तर 6 ओव्हरला 60 केला 65 केला तर ह्या धावा प्लस माहिती, कारण क्लायमेट पूर्ण गार आहे. त्यामुळं बॉल बाउंड्रीलाईनला जातच नाही अजिबात. क्वचित एका दुसरा सिक्स टायमिंग झाला चांगला तर जातोय, नाही तर ताकदीवर ग्राउंड आधी सिक्स मोठा आहे आणि सिमेंट विकेट असल्यामुळं पूर्ण कलेक्ट होणं अवघड होते. त्यामुळं त्या हिशोबानंच आता खेळायचं आहे. आता टॉस झाला आहे आणि पंढरपूर संघानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. म्हणजे पहिला आमची बॅटिंग असणार आहे आणि 6 ओव्हरची मॅच, म्हणजे त्या अपोजिट संघाला 80 ते 90 धावांचं टार्गेट दिलं पाहिजे. चांगला संघ आहे म्हणून चांगलं आव्हान ठेवणे गरजेचंच आहे. तर आत्ता मॅच झाल्या आणि मॅच असली वाईट झाली की पहिला आम्ही बॅटिंग केली. 3 ओव्हरला आमचा स्कोर होता 33, उरलेल्या 3 ओव्हरला फक्त 13च धावा. त्यामुळं स्कोर झाला फक्त 43 झाला. 44चा टार्गेट होतं, सॉरी 45 झाला होता, 46चं टार्गेट होतं आणि टार्गेटचा पाठला करताना 1 साईड मॅच हरली. 2 ओव्हर राखून त्यांनी मॅच संपवली, नाही सॉरी चौथ्या ओव्हरला म्हणजे 2 ओव्हर राखूनच मॅच संपवली. आणि आता वाजले 2, अजून काय खाल्लं नाही. आता आम्हाला दत्ता शेटने प्रत्येक पोरांना जेवण दिले. तर आता मी काय व्हेजच खातोय, की मला व्हेज आणि नॉनव्हेज खाणाऱ्यासनी नॉनव्हेजच्या पिशव्या दिलेत. आता इथं जेवणार आणि इथून घरी निघणार. घरी जाऊन आवरून लगेच आता आपल्याला बेळगावलाच निघायचं आहे. आता त्याचा व्लॉग आता नवीन कंटिन्यू करता येत नाही, कारण का व्लॉग लईच मोठा होणार, आत्ती होणार. त्यामुळे आता बेळगावचा वेगळा करायला लागणार आहे. पूर्ण आजची रात्र पण ट्रॅव्हलिंगमध्येच जाणार आहे. तर पटकन जेऊया आणि इथनं निघूया. तर आता जेवण करून झाले आणि आता सगळे एकत्र चाललो, सगळे मिळून जेवलेलो. आता चालले, आता इथून पुढं लवकर घरला जायचं. आता वाजलेत 2:30, घरला घरी जाऊपर्यंत 1.5 तास लागणारच आहे. 2:30 म्हणजे 3:30-4 वाजतात आणि तिथून लगेच निघायला लागणार आहे आपल्याला आवरून. तर चला जाऊया. तर मित्रांनो आता आलो आपण आपल्या घरी आणि वाजलेत 4:45 वाजलेत. 1 तास 5 वाजेपर्यंत इथंच झोपायचं घरी, कारण का आत्ताच जाऊन झोपणार होतो स्टेशनवर. पण सीन असा झाला आहे की आकिब भाईच्या घरी आत्ता गाडी लावू शकत नाही, ती पण झोपले असतील, उगाच डिस्टर्ब नको. त्यामुळं 1 तास इथं झोपायचं
आणि मग जायचं. तर आजच्या ब्लॉगचा पुढे इथे एंड. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.